तर नमस्कार मित्रांनो. तर मस्तपैकी आज ग्रामीण भाग एक्सप्लोअर करावं म्हणून शेताकडती आलो होतो आणि शेतातून आणि रानातून फिरताना बुटाची जरा लेस सुटली म्हणून थांबलो आहे लेस बांधण्यासाठी. तर हा जो व्ह्यू आहे हा खरोखर ती मनाला असा एक आल्हाददायक असा एक हा व्ह्यू आहे मित्रांनो. आणि परत आणि एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जगाचा पोशिंदा जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी आहे मित्रांनो. तर असा हा शेतकरी कधीही पाऊस पाणी वाऱ्याचा न विचार करता फक्त शेतीमध्ये राबणूक करणे आणि जगाला परत आणि मित्रांनो मी काय सांगतो आहे का, जगाला पूर्ण अन्नाचा पुरवठा करणारा जर असा कोण असेल आणि जगाचा राजा जर कोण असेल तर तो आहे शेतकरी. कारण प्रत्येक वेळेला आपण एक गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे की शेतकरी हा कितीही वादळी पाऊस येऊ दे, वारा येऊ दे किंवा उन्हाळी दुष्काळ पडू दे किंवा गारपिटीमुळे त्याच्या पिकाचं नुकसान जरी झालं, या तिन्ही ऋतूमध्ये उन्हाळा असू दे पावसाळा असू दे किंवा हिवाळ्यामध्ये पिकांचं जरी नुकसान झालं तरी तो हळहळत नाही किंवा रडत नाही. परत आणि तो उभा राहतो आणि परत आणि त्याचा जो व्यवसाय आहे शेती ह्याचकडे तो परत आणि त्याच उत्साहानं आणि त्याच उमेदीनं परत पेरणीची लगबगीला सुरू होतं. तर मित्रांनो हे बघू शकताय पाठीमागं असं एक हे छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिराच्याच बाजूला हे असं एक लिंबाचं इथं झाड आहे. तर मी तुम्हाला मगाशी ज्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की जर या शेतीला सगळ्यात उपयुक्त असं जर कुठलं जनावर असेल आणि त्या जनावरांना भटकंती करत पूर्ण जगभर फिरणारे असे जर कोण असतील तर ते आहेत माझे धनगर बांधव. कारण या धनगर बांधवांच्या शिवाय शेतीला मिळणारा जो खताचा पुरवठा आहे, म्हणजे जी बकरी बसून शेतीमध्ये वगैरे तिच्या ज्या बकऱ्यांच्या ज्या लेंड्या किंवा विष्टेमधून जो खत तयार होतो तो खूपच त्या शेतीला पोषक असं ते खत असतं मित्रांनो. आणि हे खत टोटली ऑर्गॅनिक असतं. तर अशा या माझ्या धनगर बांधवांनी जो आपल्याला एक दिलेली जे एक देण आहे ती खूपच म्हणजे आणि खूपच वेगळे आहे. कारण आपण याची परतफेड करू शकत नाही. कारण धनगर बांधव पण उन्हाळा बघत नाहीत किंवा पावसाळा बघत नाहीत. त्यांची भटकंती चालू असते पूर्ण शेतामध्ये. त्यांनी आपली भटकंती चालू ठेवून आपल्याला जे असणारे जे हे आहेत तर तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागे जे दिसतात ती बकरी आहेत. छोटी अशी बकरी आहेत आणि ह्या रानामध्ये त्यांनी बकरी बसवलेले आहेत. कारण त्या मगाशी बोलल्याप्रमाणे ज्या बकऱ्यांच्या विष्टेमधून किंवा लेंड्यांच्यामधून जे ऑर्गॅनिक खत तिथं तयार होते ते जमिनीला पोषक असते. आणि आता शेतीची मशागतीची कामं चालू आहेत. कारण आता मान्सून चालू झालेला आहे, थोडा पाऊसही येत आहे. तर बऱ्याच प्रमाणात इथली शेती ही नांगरून तयार झालेली आहे अशी ही शेती आहे. त्याचबरोबर मध्ये झालेल्या 2-3 पावसामुळे येथील झाडंही वाऱ्यामुळे आणि वादळामुळे पडलेले आहेत. तर हा असा परिसर आहे बघू शकताय. मी जी झाडं पडलेली होती त्याचा व्हिडिओ मी मागच्या ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तोही जरूर बघा. आणि प्रत्येक वेळेला सांगतो की जगाचा खरा पोशिंदा जर कोण असेल, मी परत आणि म्हणतो आहे जगाचा खरा पोशिंदा जर कोण असेल तर तो आहे माझा शेतकरी राजा. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर कमेंट करा. आता पोचलेलो आहे मी धनगर मामांच्या जवळ. तर बघूया त्यांच्याशी वार्तालाप करतो, त्यांच्याशी बोलतो आणि त्यांच्या पण काय समस्या आहेत ते पण जाणून घेतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की त्यांच्याविषयी आपल्याला काय करता येईल आणि आपण काय करू शकतो हेही मी येणारे जे माझ्या नेक्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेनच मित्रांनो. चला बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो.